पॉश पॉश कायदा नक्की काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार, मी माधुरी कुलकर्णी गेटशर जॉबमधून बोलते आहे. आज आपण हा जो महत्त्वाचा कायदा आहे पॉश म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट, की जे तुमच्या कार्यस्थळामध्ये तुमच्या ऑफिसमध्ये जर काही तुमच्यावरती लैंगिक अत्याचार वगैरे होत असेल तर त्या रिलेटेड हा कायदा आहे. आणि कंपनीचं वातावरण यामुळे सुरक्षित राहतं. आणि तो कायदा कसा आहे, काय कशासाठी तो कोणासाठी बनवला गेलेला आहे, या सगळ्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. पॉश म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे, की त्यांना तिथे गेल्यानंतर भीती नाही वाटली पाहिजे किंवा कोणी तुम्हाला त्रास देईल वगैरे असं वातावरण जर तिथं असेल तर महिला काम करू शकत नाही. त्यासाठी हा कायदा आहे. 2013 मध्ये हा कायदा आलेला आहे. गव्हर्नमेंटकडून आता कंपल्सरी झालेलं आहे की प्रत्येक तुमची जी संस्था आहे तिथं 10 पेक्षा जास्त जर एम्प्लॉई असेल तर हा कायदा असणं मस्ट आहे. तर आता पहिल्यांदा लैंगिक छळ म्हणजे काय. आता तुम्ही म्हणाल की काय नक्की काय होतं तुमच्या ऑफिस प्रिमायसेसमध्ये जर या घटना झाल्या तर तुम्ही त्याच्या विरुद्ध आवाज उठवू शकता. की जसं कोणीतरी तुमच्यावरती अश्लील टिप्पणी केली असेल किंवा एखादा ईमेल किंवा अगदी घाणेरडा मेसेज, अश्लील मेसेज जर तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवला असेल तर तुम्ही प्रूफ म्हणून ठेवू शकता आणि तुम्ही सांगू शकता याबद्दल की असं होत आहे म्हणून. किंवा कोणीतरी येता जाता तुम्हाला अयोग्य स्पर्श करत असेल, बॅड आपण म्हणतो ना बॅड टच गुड टच, जसं आपण आपल्या मुलांना शिकवतो लहानपणी तसं आपल्याला पण या गोष्टी जन्मजात महिलांना माहीत असतात. तर तुम्हाला असं जर बॅड टच कुठे जाणवला असेल तर हा पण त्या लैंगिक छळाच्या अंडर येतो. किंवा एखादे घाणेरडे अश्लील विनोद जर तुमचं कोणी कुलीग वगैरे करत असेल तर त्याविरुद्ध पण तुम्ही आवाज उठवू शकता. किंवा तुम्हाला काही धमकी दबाव देऊन तुला नोकरीवर ठेवायचं असेल तर तुला हे करावं लागेल वगैरे असं जर बिहेवियर जर तुमच्या कुणा तर तुम्हाला म्हणजे तुमच्या प्रिमायसेसमध्ये किंवा ऑफिसमध्ये होत असेल तर हे लैंगिक छळाच्या अंडर येतं, हे पॉश ॲक्टच्या अंडर येतं. नंतर कुठे कुठे या म्हणजे तुम्ही हा कायदा लागू करू शकता, हा एक महत्त्वाचा भाग आहे. की जसं खाजगी संस्था आहेत म्हणजे आपल्या म्हणजे ज्या छोट्या छोट्या अगदी जरी संस्था असल्या खाजगी तरी तिथे असतो. सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था आहेत, NGO आहेत किंवा कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई जरी तुमच्या प्रिमायसेसमध्ये येऊन जर या घटना घडत असेल तरी हा कायदा लागू होतो. किंवा तुमच्या इथे काही इंट्रन्स मुली येत असतील आणि त्यांच्या बाबतीत जरी ही घटना घडली तरी हा कायदा लागू होतो. किंवा काही ट्रेनी मुली येत असतील म्हणजे अगदी ज्युनियर येणारा जो काही महिला वर्ग आहे तुमच्या इथे तो कशाही स्वरूपामध्ये म्हणजे तो ट्रेनी असेल कॉन्ट्रॅक्टर असेल तरी हा कायदा त्यांच्यासाठी लागू होतो. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो की कंपनीची जबाबदारी काय. तुम्ही म्हणाल सगळं मग महिलांवरती जर असे अत्याचार होत असेल तर कंपनींनी काय जबाबदारी घेतली म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यामध्ये ज्या कंपनीमध्ये 10 पेक्षा जास्त स्टाफ आहे तिथे कंपल्सरी पॉश कमिटी असणं गरजेचं आहे. हा आता गव्हर्नमेंटचा रूल असेल. जर तुमच्या संस्थेमध्ये नसेल तर टेक इनिशिएटिव्ह तुम्ही घेऊ शकता. तिथे इंटरनल कमिटी म्हणजे IC कमिटी असणं फार गरजेचं आहे की त्यासाठी ही लोक काम करतात. जर अशी तक्रार आली तर त्याच्या विरुद्ध ती महिला आवाज उठवू शकते, तक्रार नोंदवू शकते आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदम कॉन्फिडेन्शियल ठेवल्या जातात, कुणालाही त्यातलं काही कळत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कंपनीनी पॉशच्या पॉलिसीज तयार करणं म्हणजे काय काय त्याच्या अंडर येतं या सगळ्याचा तिथे पॉलिसी तयार करून सगळ्या तुमच्या स्टाफ मेंबरला प्रोव्हाइड करणं, त्यांना ट्रेनिंग देणं. महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांना तुमच्या प्रशिक्षण देणं हे फार महत्त्वाचा भाग आहे की लोकांपर्यंत अजून हा कायदा खूप प्रमाणात पोहोचलेलाच नाही आहे. जो कोणी महिला तक्रार करत असेल तर ती तक्रार एकदम कॉन्फिडेन्शियल ठेवली जाते. कुठल्याही दुसऱ्या एम्प्लॉईला त्याबद्दल कळत नाही. ज्या विरुद्ध केस झालेली तो माणूस आणि जिने केलेले आहे या आणि त्या ऑफिस स्टाफमधली जी IC कमिटी यांच्या व्यतिरिक्त त्याबद्दल कोणालाही कळत नाही. हे फुल कॉन्फिडेन्शियल असतं. त्यामुळे महिलांनी घाबरण्याचं कार्यक्रम म्हणजे काम नाही आहे की अरे माझं नाव कुठे एक्सपोज होईल का काय वगैरे. जनरली आपण ह्या गोष्टी अवॉइड करतो की अरे माझं नाव खराब होईल वगैरे. पण हा कायदा तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं गोपनीयता ठेवतो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की कंपनीने सगळा आपला जो स्टाफ आहे त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणं. कारण ज्या कोणी महिला तुमच्या इथे येतात, कॉन्ट्रॅक्टर असतील, लेबर असतील, काही असतील, त्यांना जेव्हा आत्मविश्वास असेल की माझ्यासाठी इथे सेफ्टी आहे,
तर मी इथे काम करायला तयार आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता नंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे की जसं पॉश ट्रेनिंग का महत्त्वाचं आहे, कारण आम्हाला कायदा माहीत नाही आहे. तर बऱ्याच लोकांना याबद्दलची अजून खूप साऱ्या लोकांना याची माहिती नाही आहे. पण मग अशी ट्रेनिंग देणं फार गरजेचं आहे. मग त्या ट्रेनिंगने काय होईल की तुमचं जे सुरक्षित तुमची कार्याची जागा आहे, तुमचं जे ऑफिस आहे ते सुरक्षित राहील. लोकांना त्याबद्दल, त्या कायद्याबद्दल समजल्यानंतर वातावरण तुमचं सेफ राहील आणि ज्या कोणी महिला स्टाफ आहे त्यांना काम करायला तिथे भीती वाटणार नाही. दुसरं आहे की कर्मचारी आत्मविश्वासाने काम करतील. महिला कर्मचाऱ्यांना भीती नाही वाटणार, अरे देर इज अ सेफ्टी, IC कमिटी आहे आमची, आम्ही आवाज उठवू शकतो. त्यामुळे कोणी त्याचं म्हणजे पुढाकार घेऊन अशा काही गोष्टी करायचा प्रयत्नही करणार नाही. नंतरचा असतं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कायदेशीर जोखीम कमी होते. जर इन फ्युचर एखादी जर घटना घडली आणि त्याची जर पोलीस केस झाली तर त्याचं खूप मोठ्या प्रमाणावरती कंपनीसाठीची ही बॅड इमेज तयार होते आणि तिथून साऱ्या गोष्टी बदलायला सुरुवात होतात. जर तुम्ही प्रिकॉशनरीच आधी तुमच्या इथे IC कमिटी ठेवली असेल, जर प्रिकॉशनरीच तुमच्या इथे पॉशसाठीचा कायदा लागू केलेला असेल तर या पुढच्या गोष्टी घडत नाहीत. त्यामुळे कंपन्यांनी पुढाकार घेऊन या गोष्टी करणं गरजेचं आहे. कंपनीची प्रतिमा सुधारते जेव्हा कंपनी महिलांना समजतं की अरे इथे सेफ्टी आपली महत्त्वाची प्रायोरिटी दिली जाते, तेव्हा तुमची कंपनीची जी प्रतिमा असते ती पण सुधारते. आता हा फक्त एक कायदा नाही आहे, तर प्रत्येक कर्मचाऱ्याला तुम्ही तिथे काय करता की सन्मान देता, सुरक्षितता देता, समानतेचं संरक्षण देता, हे सगळं पॉशच्या अंडर येतं आणि ह्यासाठीचा हा कायदा महत्त्वाचा आहे. तुमच्या कंपनीमध्ये असा कायदा आहे का? जर तो नसेल तर तुम्ही आम्हालाही कॉन्टॅक्ट करू शकता. मी स्वतः सर्टिफाईड पॉशची ट्रेनर आहे. आम्ही तुम्हाला त्याच्या गाईडलाईन देऊन पॉश कमिटी स्थापन करण्यापासूनचे लीगल डॉक्युमेंटेशन वगैरे सगळे करू शकतो. आणि ही फार आत्ताच्या काळातली महत्त्वाची गोष्ट आहे. तर मी सजेस्ट करेन की जिथं कुठं कंपन्या आहेत, जे कोणी डिसिजन मेकर आहेत त्यांनी या गोष्टी प्रायोरिटीवर घेऊन या गोष्टी तुमच्या इथे करणं फार गरजेचं आहे. धन्यवाद. थँक्यू.